नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. वन व्हिडिओ वन कन्सेप्ट या अंतर्गत आज आपण बघणार आहोत निफ्टी 50 म्हणजे नक्की काय. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया आणि समजून घेऊया की निफ्टी 50 म्हणजे नक्की काय. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत निफ्टी 50 बद्दल अधिक माहिती. त्याचसोबत निफ्टी 50 मध्ये कोणकोणते शेअर्स आहेत त्याविषयीची माहिती. निफ्टी 50 ला जर आपल्याला ट्रेड करायचं असेल, त्याच्यामध्ये जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर आपण कशा पद्धतीनं करू शकतो, त्याचे कोणकोणते पर्याय आहेत, तर ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये आपण बघणार आहोत निफ्टी 50 ETF, निफ्टी फ्युचर आणि निफ्टी ऑप्शन. तर आपण सुरू करूया आणि सर्वात पहिल्यांदा त्याचसोबत आणखीन एक विषय राहिला तो म्हणजे SGX निफ्टी याविषयी देखील आपण माहिती बघणार आहोत. सुरू करूया आणि सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की निफ्टी 50 बाबत इंट्रोडक्शन. तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की निफ्टी 50 हा NSE वरचा एक बेंचमार्क इंडेक्स आहे. आता इंडेक्स म्हणजे काय, तर इंडेक्स म्हणजे अशी गोष्ट, असं इन्स्ट्रुमेंट की ज्याच्यामध्ये काही ठराविक शेअर्स असतात. निफ्टी 50 मध्ये त्याच्या नावातच 50 आहे, त्यामुळे त्यामध्ये 50 शेअर्स आहेत जे NSE वर लिस्टेड आहेत आणि ते टॉपचे वेगवेगळ्या कॅटेगरीमधले असे 50 शेअर्स एकत्र करून त्यांचं एक वेटेड ॲव्हरेज काढलं जातं. म्हणजे जसं आपल्याला 10वीला पर्सेंटेजमध्ये मार्क मिळतात त्या पद्धतीनं मार्केटमध्ये कशी मुवमेंट चालली आहे हे समजण्यासाठी आपण त्याचं एक पर्सेंटेज काढतो. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 50 कंपन्या एकत्र करून त्याचं एक पर्सेंटेज काढतो, ॲव्हरेज काढतो आणि ते ॲव्हरेज म्हणजे निफ्टी 50 हा इंडेक्स आहे. तर याची सुरुवात झाली 22 एप्रिल 1996 ला. निफ्टी 50 कधीपासून सुरू झाला तर ती तारीख आपल्याला इथे समजली आहे. याच्यामध्ये भारतामध्ये जे 14 वेगवेगळे सेक्टर्स आहेत, आता ते कोणकोणते सेक्टर्स आहेत ते आपण पुढे जाऊन डिटेलमध्ये बघणार आहोत. तर 14 वेगवेगळ्या सेक्टरमधल्या कंपन्या ह्या निफ्टी 50 मध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. अर्थात वेळोवेळी याच्यामध्ये बदल होत असतात, काही सेक्टर्स कमी होतात, कधी कधी एखादा सेक्टर वाढू देखील शकतो. आता ही जी निफ्टी 50 ची इकोसिस्टीम आहे ह्याच्यामध्ये नक्की काय काय आहे, तर ह्या इंडेक्स बरोबरच ETFs आहेत. अनेक जे म्युच्युअल फंड कंपन्या आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये ETF ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्याच्या साहाय्यानं तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्हाला जर ट्रेडिंग करायचं असेल तर NSE वर तुम्हाला फ्युचर आणि ऑप्शन देखील उपलब्ध आहे. आणि जर तुम्ही भारतात राहत नसाल आणि तुम्हाला भारतीय अथॉरिटीज बरोबर जर समजा इथे रजिस्टर करून काही व्यवहार करायचा नसेल तर तुम्ही सिंगापूरला SGX निफ्टीमध्ये देखील तुम्ही ट्रेड करू शकता निफ्टी 50 ला. तर ही निफ्टी 50 ची इकोसिस्टीम आहे. तुम्ही जर बघितलं तर जगात सर्वाधिक ट्रेड होणारं इन्स्ट्रुमेंट कोणतं असेल असा जर तुम्ही प्रश्न विचारलात तर ज्याच्यामध्ये सर्वाधिक व्हॉल्यूम असतात, सर्वाधिक टर्नओव्हर असतो, असं जर इन्स्ट्रुमेंट कोणतं असेल तर त्याचं नाव आहे निफ्टी 50. आपण पुढे जाऊया आणि निफ्टी 50 मध्ये कोणकोणते शेअर्स आहेत तर ते आपण समजून घेऊया. तर आपल्याला त्याच्या नावावरनं लक्षात आलंय की त्याच्यामध्ये 50 शेअर्स आहेत आणि ते वेगवेगळ्या कॅटेगरी मधले आहेत. आता ह्या कॅटेगरीज कुठल्या आहेत, मुख्य काही कॅटेगरीज मी इथे दाखवतोय. तर पहिले आहे फायनान्शियल सेक्टर, याच्यामध्ये बँका, NBFCs, फायनान्शियल कंपन्या ज्या असतात ह्या सर्व त्याच्यामध्ये येतात. तर त्याचा 34.38% वाटा आहे. आता हे जे कंसातले आकडे आहेत ह्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या, थोडंसं दुर्लक्ष करा. लक्ष याच्यासाठी द्या की आपल्याला समजलं पाहिजे कोणत्या क्षेत्राचं किती वेटेज आहे निफ्टी 50 मध्ये, आणि दुर्लक्ष याच्यासाठी करा की हे आकडे काही फिक्स असत नाहीत. निफ्टी 50 मध्ये हे आकडे बदलत असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा ते किती असेल हे मी आत्ता सांगू शकत नाही. मी व्हिडिओ रेकॉर्ड करताना फायनान्शियल सर्व्हिसेस 34.38% त्याचा वाटा आहे. ऑइल अँड गॅस कंपन्या ज्या असतात त्यांचा वाटा 14.76% आहे. IT मधल्या ज्या कंपन्या आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तर त्यांचा वाटा 14.17% आहे. कन्झ्युमर गुड्स मधल्या ज्या कंपन्या आहेत तर त्यांचा वाटा 13.46% आहे. त्याचसोबत ऑटोमोबाईल, टेलिकॉम, फार्मा असे वेगवेगळ्या सेक्टरमधल्या कंपन्या या निफ्टी 50 मध्ये, या 50 कंपन्यांमध्ये त्यांचा समावेश असतो. आता कोणकोणते शेअर्स आहेत आणि कोणकोणते त्याचे वेटेज आहे तेही आपण बघणार आहोत.
प्रत्येक शेअरला एक वेगळं वेटेज असतं, लक्षात घ्या. सगळ्या शेअरना इक्वल मार्क असत नाहीत. जसं मी तुम्हाला पर्सेंटेजचं एक्झाम्पल सांगितलेलं, 10वी 12वी ग्रॅज्युएशनला आपल्याला जे मार्क मिळतात त्याच्यामध्ये इक्वल वेटेज असतं. सगळ्या सब्जेक्टना इक्वल वेटेज असतं. इथे मात्र तसं इक्वल वेटेज असत नाही. आता ते कशा पद्धतीनं असतं तर ते आपण बघूया. रिलायन्स हा एक शेअर आहे जो निफ्टी 50 मध्ये ज्याचा समावेश आहे. रिलायन्सचा एकट्याचा वाटा 12.45% आहे. म्हणजे टोटल 100%पैकी जवळपास 12.5% हा एकट्या रिलायन्सचा वाटा आहे. HDFC बँकेचा वाटा 10.65% आहे. म्हणजे रिलायन्स HDFC बँक ह्या दोन शेअरमध्ये जी मुवमेंट असेल, सर्वसाधारणपणे तुमच्या लक्षात आलं असेल की 22-23% या दोघांमध्येच आहे. म्हणजे 1/4 वाटा जो आहे या दोन शेअरचाच आहे. त्याला जर समजा तुम्ही HDFC बँक घेतलीत तर जवळजवळ 30% वाटा या तीन शेअरचा मिळून आहे. त्यानंतर तुम्ही बघितलं तर इन्फोसिसचा वाटा आहे 6.21%, ICICI बँक आहे 5.25%. यांना या निफ्टी 50 मधले दिग्गज शेअर म्हणतात. जनरली ह्या शेअरची मुवमेंट ज्या दिशेनं होते निफ्टी 50 त्या दिशेनं ट्रेड करतो. त्याच्या सोबत आणि काही दिग्गज शेअर्स आहेत ज्यांची नावं मी दिलेली आहेत. TCS आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, कोटक महिंद्रा बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, ITC आणि भारती एअरटेल हे निफ्टी 50 मधले काही महत्वाचे दिग्गज शेअर्स आहेत. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊया. तुम्ही NSE इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन www.nseindia.com ह्या वेबसाईटवर जाऊन ह्या सर्व शेअरची लिस्ट देखील बघू शकता. मी तुम्हाला लगेच ती लिस्ट दाखवतोय. आपण जाऊया NSE इंडियाच्या वेबसाईटवर. तुम्ही बघत असाल nseindia.com या साईटवर गेल्यानंतर तुम्ही थोडं स्क्रीन हे होम पेजवरच आहे. मी थोडं खाली गेल्यावर इथे तुम्हाला निफ्टी 50 दिसतंय आणि तुम्हाला ते सध्या सिलेक्ट झालेलं दिसतंय. आपण खाली जाऊया. तुम्हाला थोडं खाली गेल्यानंतर इथे टेक्निकल चार्ट आणि स्टॉक वॉच आहे. तर स्टॉक वॉचला तेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की इथे खाली निफ्टी 50 मध्ये असणारे 50 शेअर्स कोणकोणते आहेत तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे निफ्टी 50 मध्ये एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, UPL असे सगळे शेअर्स जे दिसत आहेत त्यांच्या किमती काय आहेत, कितीला ओपन झालं, कितीला क्लोज झालं, हा डेटा लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला अपडेटेड मिळतो. तर तुम्ही इथे बघाल तर ह्या 50 कंपन्यांचे सर्व शेअरची नावं इथे तुम्हाला दिसत आहेत. तर हे सगळे 50 शेअर्स आहेत. आपण परत आपल्या प्रेझेंटेशनकडे येऊया. आता ही जी लिस्ट आहे 50 शेअरची ही काही फिक्स असत नाही. म्हणजे कायमस्वरूपी हेच 50 शेअर निफ्टी 50 मध्ये असतील असं काही नाही. निफ्टी 50 मध्ये एखादा शेअर येण्यासाठी काही क्रायटेरिया ठरवलेले असतात. मार्केट कॅप असतं, त्याची लिक्विडिटी असते, अनेक इश्यू असतात. तर त्या सगळ्या पॅरामीटरला जो शेअर मॅच करतो आणि निफ्टी 50 मध्ये जागा असेल तर आपल्याला लक्षात येतं की तो शेअर निफ्टी 50 मध्ये येऊ शकतो. एखाद्या शेअरनं हे पॅरामीटर मॅच केले नाहीत तर तो शेअर निफ्टी 50 मधनं बाहेर पडतो. आत्ताचं रिसेंट एक्झाम्पल जे आहे तुम्ही बघत असाल तर वेदांत हा शेअर निफ्टी 50 मधनं बाहेर पडलेला आहे. तर ह्या पद्धतीनं याच्यामध्ये काही शेअर्स येत असतात, काही शेअर्स त्याच्यामधनं जात असतात. तर ही लिस्ट 50 शेअरची काही फिक्स राहत नाही. पण काही काही शेअर्स असे आहेत जे अगदी सुरुवातीपासून निफ्टी 50 मध्ये ज्यांचा समावेश आहे. पुढे जाऊया आणि आपण बघूया की निफ्टी 50 मध्ये समजा जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर कशा पद्धतीनं तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आता आपल्या सर्वांना माहितीच आहे की निफ्टी 50चा जो इंडेक्स असतो ह्याच्यामध्ये आपण डायरेक्ट ट्रेडिंग करू शकत नाही. म्हणजे तुम्ही डायरेक्ट निफ्टी 50 मध्ये काही बाय सेल करू शकत नाही. मग तुम्हाला एकूण 3 पद्धती उपलब्ध असतात ज्याच्या साहाय्यानं तुम्ही ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करू शकता. कोणकोणत्या त्या 3 पद्धती आहेत ते आपण समजून घेऊया. पहिली पद्धत आहे निफ्टी 50चा ETF. ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड असतो. आपण निफ्टी ETF किंवा ETF याविषयी एक पूर्ण लाईव्ह सेशन घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याविषयीची अधिक माहिती तिथे देखील बघू शकता. ETF म्हणजे तुम्हाला जर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, निफ्टी 50 मध्ये जर समजा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की निफ्टी 50 हा एवढा चांगला इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये सगळे टॉपचे 50 कंपन्या आहेत. मी समजा टॉपच्या 50 कंपन्या सगळ्या घ्यायच्या ठरवल्या. तुम्ही एकदा कॅल्क्युलेट करून बघा
ती जी काही टोटल व्हॅल्यू होईल, एक एक शेअर जरी 50 शेअर मधला शेअरचा घ्यायचा ठरवला तरी तुमच्या लक्षात येईल की ती व्हॅल्यू खूप जास्त जाते. मग त्याऐवजी तुम्ही निफ्टी 50चं ETF घेऊन तेवढाच रिटर्न मिळवू शकता. तर आपण त्याविषयी अधिक माहिती आणखीन थोडं पुढे गेल्यानंतर बघणार आहोत. सध्या आपण बघूया, ट्रेडिंग करण्यासाठी जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला निफ्टी फ्युचर कॉन्ट्रॅक्ट अवेलेबल असतं. इन्व्हेस्टमेंटसाठी निफ्टी 50चा ETF असतो, ट्रेडिंगसाठी निफ्टी फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असतं. याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता, बाय सेल करू शकता. आणखीन एक इन्स्ट्रुमेंट असतं ते म्हणजे निफ्टीचं ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट. निफ्टीच्या ऑप्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये देखील तुम्ही ट्रेड करू शकता. ही झाली 3 इन्स्ट्रुमेंट ज्याच्यामध्ये तुम्ही निफ्टी 50च्या मध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग करू शकता. आपण पुढे जाऊया आणि बघूया निफ्टी 50चा ETF. ETFचा अर्थ तुम्हाला अर्थातच माहित असेल, एक्सचेंज ट्रेडेड फंड. आता एक्सचेंज ट्रेडेड फंड हा म्युच्युअल फंड मधलाच एक प्रकार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की जसं म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेले पैसे वेगवेगळ्या शेअरमध्ये गुंतवले जातात, तसं निफ्टी 50च्या ETF मध्ये तुम्ही जे काही पैसे गुंतवता ते निफ्टी 50 मधल्या सर्व 50 शेअर्समध्ये गुंतवले जातात. त्यामुळे तुम्हाला एकच ETF तुम्ही बाय केलात की निफ्टी 50 मधले सर्व 50 शेअर्स बाय केल्यासारखंच त्याचा अर्थ आहे. ओके, तुम्ही जसं एखाद्या शेअरमध्ये खरेदी विक्री करू शकता तसं निफ्टी 50च्या ETF मध्ये देखील तुम्ही मार्केट चालू असताना खरेदी किंवा विक्री करू शकता. म्हणजे एखादा शेअर खरेदी किंवा विक्री करणे इतकंच हा ETF खरेदी किंवा विक्री करणं सोपं असतं. त्यानंतर आपण बघूया की सगळ्यात मोठा फायदा काय आहे की जर निफ्टी 50च्या बाबतीत बघितलं तर तुम्हाला काही फंड असतात, इंडेक्स फंड असतात. त्याच्यामध्ये देखील तुम्ही गुंतवणूक करू शकता, जे म्युच्युअल फंड मधले इंडेक्स फंड्स असतात. आता गुंतवणूक करायची आणि इंडेक्स फंड मध्ये करायची असेल आणि ETF मध्ये करायची असेल तर मेजर फरक असा आहे की ETF मध्ये तुम्हाला डेली बेसिसवर मार्केट चालू असताना प्राइजेस फ्लक्च्युएशन मिळतं. म्हणजे तुम्हाला असं लक्षात आलं असेल समजा की मार्केट आता अतिशय लो किमतीला ट्रेड करतंय आणि इथून पुढे मार्केटमध्ये तेजी येणार आहे, तर त्याच क्षणी तुम्ही ETF बाय करू शकता, जे म्युच्युअल फंडला शक्य नाही. म्युच्युअल फंड तुम्ही जेव्हा बाय करणार त्या दिवशीचा जो क्लोजिंगचा दर असतो तो तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये मिळतो. इंट्राडे मध्ये जी काही फ्लक्च्युएशन होतात ती तुम्हाला मिळत नाहीत. तुम्ही मार्केटमध्ये जर समजा ट्रेडिंग करत असाल, रेग्युलर बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला टायमिंग करणं बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करता तेव्हा बऱ्याच वेळेला ते शक्य असतं. मार्केट जेव्हा अतिशय कमी किमतीला आलेलं असतं, एका सपोर्टला आलेलं असतं, अशा वेळेला तुम्ही त्याच्या ETF मध्ये बाय करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही जर आपल्या 13 मार्च 2020चा जर चार्ट काढून बघितला तर तुमच्या लक्षात येईल की त्या दिवशी निफ्टीनं सर्वात मोठं फ्लक्च्युएशन दिलं होतं. निफ्टी साधारण 9100च्या आसपास ओपन झाला होता, 8500 पर्यंत गेला होता खाली, म्हणजे 600 पॉईंट खाली आला होता आणि तिथून 8550च्या आसपास तिथून जो युटर्न घेतला तो त्यानं 10100 वर जाऊन क्लोज झाला, 10100 वर जाऊन तो क्लोज झाला. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर वर येताना परत 1500 पॉईंट तो वर आला. आता जर त्या दिवशी तुम्ही निफ्टी 50चा म्युच्युअल फंड मधला इंडेक्स फंड एखादा घेतला असतात तर तुम्हाला 10100 वरच तो घेता आला असता. मात्र जर तुम्हाला ETF घ्यायचं असेल तर तुम्ही ज्या लेवलला ठरवाल, ज्या क्षणी तुम्हाला लक्षात येईल आणि ज्या क्षणी तुम्ही बाय कराल त्या क्षणीचा दर तुम्हाला ETF मध्ये मिळू शकतो. त्यामुळे ETF मध्ये जास्त फ्लेक्झिबिलिटी असते, असं त्याचा फायदा आहे. त्यामुळे अनेक जण इंडेक्स फंडच्या ऐवजी ETF घेतात. अर्थात तुम्हाला डेली ट्रॅकिंग शक्य असेल तर तुम्ही ETF मध्ये ट्रेड करू शकता. ETF जे असतात ते 10:1 किंवा 100:1 या प्रपोर्शन मध्ये असतात. म्हणजे निफ्टीची व्हॅल्यू आता 10:1 वाला असेल, याचा अर्थ काय, तर निफ्टी 50चा इंडेक्स समजा 10 रुपयाला ट्रेड करत असेल तर हा ETF तुम्हाला 1 रुपयाला बाय करता येतो. किंवा जर तो 100 रुपयाला ट्रेड करत असेल तर तुम्हाला तो 1 रुपयाला बाय करता येतो. म्हणजे समजा आता 10,000 असेल तर 10,000 मधली 2 शून्य काढून टाका, तुम्हाला लक्षात येईल की तो 100 रुपयाला 100:1 म्हणजे 10,000ला निफ्टी असताना तुम्हाला निफ्टीचा ETF जर तो 100:1 असेल तर तो तुम्हाला 100 रुपयाला बाय करता येईल, असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, अतिशय कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही ह्या सर्व निफ्टी 50 मधल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता.
त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर सर्व मेजर जी म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत त्यांचे निफ्टी फिफ्टीचे ETF आहेत. आपल्याकडे अनेक म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत. आता सर्व बँका ज्या आहेत त्यांची म्युच्युअल फंड्स आहेत, म्हणजे SBIचं आहे, HDFCचं आहे, ICICIचं आहे, कोटकचं आहे, सर्व ॲक्सिसचं आहे, सर्व बँकांचं म्युच्युअल फंड हाऊस आहे. त्याचसोबत काही प्रायव्हेट कंपन्या आहेत. तुम्ही जर बघायला गेलात की DSP म्हणून एक आहे, निपॉन इंडिया म्हणून आहे, खूप वेगवेगळ्या मोतीलाल ओसवाल आहे, खूप वेगवेगळ्या कंपन्यांचं म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत आणि त्यांची निफ्टी फिफ्टीची ETF देखील आहेत. आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत निफ्टी फिफ्टी ETFची. मी इथे तुम्हाला 2 एक्झाम्पल दाखवतोय. निफ्टी बीज हे एक एक्झाम्पल आहे. निपॉन इंडियाचं ETF आहे आणि सर्वाधिक लिक्विड असणारा आणि सर्वाधिक व्हॉल्यूम होणारा हा ETF आहे. जर तुम्हाला निफ्टी फिफ्टीच्या ETF मध्ये जर काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही निफ्टी बीजचा नक्की विचार करू शकता. आता ह्याचं आपण बघणार आहे आता की ह्याचं रिटर्न्स कसे मिळतात, किती रुपयाला खरेदी करता येतो, कसा खरेदी करायचा, हे सर्व मी तुम्हाला आत्ता इथे दाखवणार आहे. आणि एक आहे तो म्हणजे कोटक बँक. कोटक जे हे आहे म्युच्युअल फंड हाऊस आहे कोटक महिंद्राचं, तर त्यांचा कोटक निफ्टी म्हणून एक ETF आहे. आता आपण हे सर्व ETF आधी ह्यांचं काही आपण ॲनालिसिस कसं करतात, कुठे करतात आणि आपल्याला बाय करायचा झाला तर कशा पद्धतीने आपण बाय करणार ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये आपण चेक करणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे की शेअर मार्केटमधल्या कुठल्याही इन्स्ट्रुमेंटचं जर आपल्याला ॲनालिसिस करायचं असेल तर आपण मनी कंट्रोलवर करू शकतो. तर मी आता मनी कंट्रोलची वेबसाईट इथे ओपन केलेली आहे. तुम्ही जर बघितलं तर ही मनी कंट्रोलची वेबसाईट आहे. मनी कंट्रोलच्या वेबसाईटवर तुम्ही इथे होम दिसतंय, इथे म्युच्युअल फंडला जायचं आहे. म्युच्युअल फंडला क्लिक केल्यानंतर आपण इथे ETF ला क्लिक करू शकतो. ETF ला क्लिक केल्यावर तुम्हाला ETF म्हणजे काय याविषयी काही माहिती दिलेली असते. त्यानंतर तुम्हाला जर काही त्याच्याविषयी अधिक प्रश्न असतील तर तुम्ही इथे फ्रिक्वेंटली आस्क्ड FAQ जे असतात ETF वर त्यावर क्लिक करून देखील माहिती घेऊ शकता. आपल्याला परफॉर्मन्स बघायचा आहे तर परफॉर्मन्स ऑफ ETF ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आहेत. निफ्टीचंच ETF नाही आहे, जेवढे जेवढे ETF आहेत ते सगळे ETF इथे दिलेले आहेत. आपण जर एकदम खाली गेलो तर आपल्याला इथे निपॉनचे सगळे ETF दिसतात. तुम्हाला इथे दिसतोय निपॉन ETF निफ्टी बीज. हा जो निफ्टी बीज आहे याचा आपल्याला परफॉर्मन्स बघायचा आहे. आपण याच्यावर क्लिक करू शकतो. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मनी कंट्रोलच्या साईटवर निफ्टी बीज त्याचा NAV कितीला चाललाय ते दिसतं, 119 रुपये 37 पैसे. तुम्हाला बाय करताना ह्या किमतीला एक म्हणजे जसं आपण ही शेअरची किंमत आहे असंच जर समजलं तर एक शेअर 119.37 पैशाला आपल्याला मिळू शकतो. म्हणजे इथे आपण शेअर म्हणत नाही, म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये आपण त्याला युनिट म्हणतो. तर एक युनिट आपल्याला मिळतं कारण त्या युनिटमध्ये 50 शेअर्सचा वाटा आहे. तर त्याच्यामुळे त्याला शेअर न म्हणता आपण त्याला युनिट म्हणतो. आपण इथे खाली जाऊन त्याचं रिटर्न चेक करू शकतो. इथे तुम्ही बघितलं तर इयरली परफॉर्मन्स आहे, 6 मंथली परफॉर्मन्स आहे. तुम्हाला ज्याचा चार्ट पाहिजे असेल तर तुम्ही काढून तसा बघू शकता. 2 इयर्सचा परफॉर्मन्स पाहिजे असेल तर 2 इयर्सचा परफॉर्मन्स देखील आपण इथे बघू शकतो. खाली गेल्यानंतर तुम्हाला रिटर्न्स दिसत आहेत. एका आठवड्याचा रिटर्न किती आहे ते 1.32% आहे. मागच्या 6 महिन्यात बरंच मार्केटमध्ये डिस्ट्रप्शन झाल्यामुळे तुम्हाला असं लक्षात येईल की 6 महिन्याचा रिटर्न मायनसमध्ये आहे, 6.9%. जे काय असेल तुम्हाला इथे दिसणार. एका वर्षाचा जर रिटर्न बघितला तर 4.11% आहे. आता सध्या या सर्व डिस्ट्रप्शनमुळे हा खूप कमी झालेला आहे, नाहीतर हा खूप चांगला रिटर्न होता. पण जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही जर बघितलं तर 10 इयर्सचा रिटर्न बघितलात तर ह्याच्यामध्ये सगळ्या लहान मोठ्या घडामोडी, मार्केटमधली तेजी मंदी सगळं काही याच्यामध्ये कव्हर होतं. तुम्हाला 10 वर्षामध्ये 128.99% रिटर्न मिळाला दिसेल. 5 वर्षामध्ये साधारण 38% असे रिटर्न तुम्हाला इथे मिळालेले दिसू शकतात. तर रिटर्न्स कुठे चेक करायचे हे आपण बघितलं.
सिप मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर किती झाली असती? समजा 7 ऑगस्ट 2019 ला तुम्ही 1,000 रुपयाची सिप स्टार्ट केली असती, तर एका वर्षानंतर 12,000 रुपये इन्व्हेस्टमेंट झाली असती आणि तुम्हाला आत्ता त्याची किंमत 12,553 रुपये इतकी मिळाली असती. आता समजा तुम्ही 10 वर्षापूर्वी जर 1,000 रुपयाची सिप चालू केली असती 6 ऑगस्ट 2010 ला, तर आत्ता त्याची 1,20,000 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट झाली असती आणि त्याच्यावर तुम्हाला रिटर्न मिळाला असता 1,00,000, म्हणजे त्याची आत्ताची व्हॅल्यू, रिटर्न नाही, आत्ताची व्हॅल्यू 1,92,000 रुपये झाली असती. आपण हिस्टॉरिकल रिटर्न्स सिपमध्ये गुंतवणूक केली असती तर किती मिळाले असते ते देखील इथे बघू शकता. पोर्टफोलिओमध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की निफ्टी 50ला जे स्टॉक्स आहेत तेच इथे आहेत, त्याच्यात काही वेगळं नाही आहे. त्यांचं प्रमाण सुद्धा तेच आहे. तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की इथे 1 इयर हायेस्ट होल्डिंग वगैरे दिसते, टोटल होल्डिंग दिसते 12.43%, रिलायन्सची 12.43 आहे, HDFCची 10.63, त्याच प्रमाणात त्यांना घ्यावे लागतात ज्या प्रमाणात निफ्टी 50 मध्ये त्यांचं वेटेज आहे. तर ही सर्व माहिती आपण इथे बघू शकतो. आता समजा जर आपल्याला हे ETF बाय करायचं असेल तर आपण कशा पद्धतीनं करणार तर ते आपण बघूया. त्याच्यासाठी आपण अपस्टॉक्सच्या साईटवर जाऊया. अपस्टॉक्सच्या साईटला मी इथे लॉग इन केलेलं आहे. आपण इथे आल्यानंतर आपल्याला जर ETF बाय करायचा असेल तर इकडे तुम्हाला वॉचलिस्ट दिसते. या वॉचलिस्टमध्ये तुम्हाला आधी तो ॲड करावा लागेल. त्याच्यासाठी ॲड अ स्क्रिप्ट हे प्लस बटन जे आहे याच्यावर तुम्ही क्लिक केलं की इथे तुम्हाला ऑलला क्लिक करायचं आहे आणि वर टाईप करायचं आहे तुम्हाला निफ्टी बीज. तुम्ही काही अक्षरं टाईप केली की तुम्हाला दिसतं निफ्टी बीज हा NSE वर देखील ट्रेड होतो आणि BSE वर देखील ट्रेड होतो. आता तुम्ही म्हणाल निफ्टीचा आणि BSEचा काय संबंध, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा? तर हे इन्स्ट्रुमेंट आहे जे तुम्हाला ट्रेड होताना दिसतं. ओके, तर त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही घेऊ शकता, दोघांच्याही किमती सारख्याच असतात. आपण NSE वरचं इन्स्ट्रुमेंट ॲड करूया. तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही इथे बघितलं निफ्टी बीज दिसतंय, त्याची किंमत दिसते 119 रुपये 35 पैसे. तुम्हाला जर बाय करायचं असेल तर तुम्ही इथे बायला क्लिक करू शकता. बाय म्हटल्यानंतर किती क्वांटिटी घ्यायची आहे? एक क्वांटिटी घ्यायची असेल तर एक घ्या, 10 घ्यायची असेल तर 10. तुम्हाला जेवढ्या काही क्वांटिटी घ्यायच्या असतील तुम्ही इथे घेऊ शकता. समजा तुम्हाला 10 क्वांटिटी घ्यायच्या असतील तर तुम्हाला 119 रुपये 35 पैशाला एक युनिट, 10 युनिट घ्यायची असतील तर 1193 रुपये 50 पैशाला पडणार. ओके, तुम्हाला आता ते पोझिशनल घ्यायचं आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी घ्यायचं आहे म्हणून डिलिव्हरी घेतलं. बाकी तुम्ही मार्केट ऑर्डर टाकून इथे तुम्ही काय करू शकता, बाय करू शकता. ओके, तर निफ्टी ETF मध्ये आता समजा तुम्हाला हा ETF नसेल घ्यायचा, तुम्हाला दुसरा ETF कोटक निफ्टी घ्यायचा असेल तर परत तुम्ही इथे ऑलला क्लिक करा आणि इथे टाईप करा कोटक निफ्टी. तुम्हाला कोटक निफ्टी देखील 2 ठिकाणी ट्रेड होताना दिसतोय, तो तुम्ही ऍड करू शकता. तुमच्या लक्षात येईल की कोटकचा निफ्टी जो आहे तो 116 रुपयालाच मिळतोय. ओके, तर तो ह्याचा अर्थ तुम्हाला असा होत नाही की 116 ला मिळतोय म्हणजे तो स्वस्त मिळतोय तो घेतला पाहिजे. तुम्ही कोटक निफ्टी जर बघितलं तर त्याच्यामध्ये व्हॉल्यूम कमी असतो. व्हॉल्यूम कमी असल्यामुळे लिक्विडिटी कमी असते. लिक्विडिटी कमी असणाऱ्या कोणत्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये शक्यतो इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग करायची नसते. अर्थात कोटक निफ्टीमध्ये सुद्धा इतर तुलनेत चांगल्यापैकी व्हॉल्यूम आहे, पण जर तुम्ही निफ्टी बीज बघितलं तर निफ्टी बीज मध्ये सर्वाधिक व्हॉल्यूम आहे आणि सर्वाधिक लिक्विडिटी आहे. तर हे झालं ETF विषयी. आता आपण जाऊया पुढे आणि बघूया की निफ्टी फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स बद्दल माहिती आपण बघणार आहोत. निफ्टीमध्ये जर ट्रेड करायचं असेल आणि ट्रेडिंगच करायचं असेल तर आपल्याला फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असतं. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट जे असतं तर आपल्याला माहिती आहे की 3 कॉन्ट्रॅक्ट्स फ्युचरची कोणत्याही क्षणी उपलब्ध असतात. चालू महिन्याचं, पुढील महिन्याचं आणि त्याच्या पुढील महिन्याचं, ज्याला इंग्लिशमध्ये करंट मंथ, नेक्स्ट मंथ आणि फार मंथ म्हणतात. करंट मंथ म्हणजे चालू महिना, नेक्स्ट मंथ म्हणजे पुढील महिना आणि फार मंथ म्हणजे त्याच्या पुढील महिना. सध्या समजा ऑगस्ट महिना चालू आहे तर करंट मंथ असणार ऑगस्ट, नेक्स्ट मंथ असणार सप्टेंबर आणि फार मंथ असणार ऑक्टोबर. तर ही तिन्ही कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला उपलब्ध असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता.
फ्युचर कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये मंथली एक्सपायरी असते. प्रत्येक महिन्याचा शेवटचा गुरुवारी ते कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर होतं. म्हणजे ऑगस्ट कॉन्ट्रॅक्ट जर तुम्ही बाय केलं असेल तर त्याची एक्सपायरी असणार ऑगस्टच्या शेवटच्या गुरुवारी. तर हे कायम लक्षात ठेवायचं, फ्युचरमध्ये फक्त मंथली एक्सपायरी असते. त्यानंतर फ्युचरचा लॉट साईज असतो 75. म्हणजे तुम्ही फ्युचर बाय केलं आणि समजा निफ्टीची किंमत 1 रुपयानं वाढली तर तुम्हाला 75 रुपये फायदा होणार. निफ्टीची किंमत 2 रुपयानं वाढली तुम्हाला 150 रुपये फायदा होणार. निफ्टीची 10 रुपये वाढली 750 रुपये फायदा होणार. उलट झालं, तुम्ही जर बाय केलंय निफ्टी फ्युचर आणि जर समजा 10 रुपयानं किंमत कमी झाली निफ्टीची तर तुम्हाला फ्युचरची किंमत सुद्धा तितकीच कमी होईल आणि 750 रुपयाचा लॉस दिसायला लागेल. तर हे आहे लॉट साईज, ज्याचा संबंध मी आत्ताच सांगितलेला आहे. निफ्टी समजा फ्युचरमध्ये तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर त्याच्यासाठी जे मार्जिन लागतं, पोझिशनल जर ट्रेडिंग करायचं असेल म्हणजे तुम्हाला निफ्टी फ्युचर बाय करून ठेवून द्यायचं आहे तर तुम्हाला साधारणपणे अप्रॉक्सिमेटली 1,50,000 म्हणजे 1.5 लाख रुपये एका लॉटसाठी लागतात. ओके, पण तेच जर तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला तुमचा ब्रोकर कोणता आहे, तो तुम्ही कोणत्या प्रकारची ऑर्डर देताय, म्हणजे MIS देताय, ब्रॅकेट ऑर्डर देताय की कव्हर ऑर्डर देताय, कोणत्या प्रकारची ऑर्डर देताय त्यानुसार तुम्हाला लागणारं मार्जिन जे आहे ते कमी जास्त असतं. साधारणपणे 10,000 रुपयापासून 30,000 रुपयापर्यंत तुम्हाला एका लॉटला मार्जिन इंट्राडेसाठी लागू शकतं. अर्थात मार्जिनचे दर हे बदलत असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा ट्रेड करत असाल तेव्हा तुमच्या ब्रोकरच्या वेबसाईटवर ह्याची नक्की माहिती करून घ्या आणि मगच तुम्ही याच्यामध्ये ट्रेड करू शकता. आता हे जे निफ्टी फ्युचर आहे हे आपल्याला कशा पद्धतीनं आपल्या अपस्टॉक्सच्या टर्मिनलवर घ्यायचं असतं ते आपण बघूया. तर इथे आपण पुन्हा एकदा ॲडवर क्लिक करणार आहे आणि मी आता इथे फ्युचरवर क्लिक करणार आहे. मी हे अपस्टॉक्सचं वेब टर्मिनल pro.upstocks.com वर मी आत्ता बघतोय. मी इथे फ्युचरवर क्लिक केलं. आता मी इथे टाईप करतो निफ्टी. तुमच्या असं लक्षात येईल की इथे एकूण 6 ऑप्शन आले, कारण निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीमध्ये निफ्टी हा शब्द असल्यामुळे 6 ऑप्शन आले. निफ्टीचे वरचे 3 ऑप्शन हे निफ्टीचे आहेत. त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलेलं जर तुम्हाला वाचता येत असेल तर त्याच्या खाली लिहिलंय NFO, म्हणजे हा NSE वरचं फ्युचर ऑप्शन सेगमेंट आहे. त्यानंतर त्याच्या पुढे लिहिलंय 27 ऑगस्ट 20, म्हणजे 27 ऑगस्ट याचा अर्थ ही ऑगस्ट महिन्यातला शेवटचा गुरुवार 27 तारखेला आहे. तर ते त्यांनी सांगितलेलं आहे त्या एक्सपायरीचा हा फ्युचर आहे, म्हणजे हे करंट मंथचं आहे. खालचं बघितलं तर 24 सप्टेंबर 20 आहे. 24 सप्टेंबर हा सप्टेंबर महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे. तर त्या दिवशी समजा शेवटचा गुरुवारी सुट्टी असेल एक्सचेंजला तर त्याच्या आदल्या दिवशी एक्सपायरी होते, म्हणजे बुधवारी होते. बुधवारी सुट्टी असेल तर मंगळवारी होते. ओके, म्हणजे बुधवार गुरुवार दोन्ही दिवस सुट्टी असेल तर मंगळवारी एक्सपायरी होणार. तर एक दिवस मागे होत जाते, हे कायम लक्षात ठेवायचं. गुरुवार हा महिन्याचा शेवटचा गुरुवार हा एक्सपायरीचा दिवस असतो. तुम्ही ऑक्टोबरचं बघितलं तर 29 ऑक्टोबर 20 दिसतंय. तुम्हाला समजा चालू महिन्याचं जे, कारण चालू महिन्याचं जे फ्युचर असतं तर त्यामध्येच जास्त लिक्विडिटी असते, तर त्यामुळे आपण ते ऍड करून घेतलंय. आता आपण हे बंद करूया. तुम्ही जर इथे बघितलं तर निफ्टी फ्युचर चालू महिन्याचं ऍड झालंय. तुम्हाला जर बाय करायचं असेल तर तुम्ही इथे बायला क्लिक केलं तर तुम्हाला इथे दिसतंय 75 दिसतंय, प्लस केलं 150 दिसणार. म्हणजे तुम्हाला लॉटच्या हिशोबानंच इथे घ्यावं लागणार. म्हणजे इथे 1, 2, 5, 10 असं घेता येत नाही. 75 आणि 75च्या प्रमाणातच तुम्हाला बाय करावं लागतं. बाय करायचं असेल तर तुम्ही बाय करू शकता. सेल करायचं असेल, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे तुम्ही सेल करून देखील पोझिशन होल्ड करून ठेवू शकता. मी तुम्हाला निफ्टीमध्ये असं वाटत असेल की इथून पुढे आता मंदीच येणार आहे, पुढचे काही दिवस मंदीच राहील, तर तुम्ही सेल करून ती पोझिशन होल्ड करून ठेवू शकता. जर तुम्हाला तेजी येईल असं वाटत असेल इथून पुढे तर तुम्ही होल्ड करून बाय करून होल्ड करू शकता. ओके, तर तुम्हाला इंट्राडे पोझिशनल असं दोन्ही पद्धतीनं घेता येतं. डिलिव्हरीमध्ये बाईंग करता येतं, डिलिव्हरीमध्ये सेलिंग देखील करता येतं. तर हे आपण बघितलं निफ्टी फ्युचरमध्ये कशा पद्धतीनं आपण ट्रेड करू शकतो. आपण परत आपल्या प्रेझेंटेशनकडे येऊया आणि आता बघूया ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट. निफ्टी ऑप्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये देखील उपलब्ध असतं. ऑप्शन कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये आणखीन एक ऑप्शन उपलब्ध असतो असं म्हणूया आपण, की ऑप्शनमध्ये निफ्टीच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला विकली आणि मंथली अशी दोन्ही प्रकारचे
एक्सपायरीचे कॉन्ट्रॅक्ट्स अवेलेबल असतात. वीकली एक्सपायरीमध्ये प्रत्येक गुरुवारी त्या आठवड्याची वीकली एक्सपायरी होते. म्हणजे आपण मंथली एक्सपायरीमध्ये बघितलं होतं की महिन्याचा शेवटचा गुरुवार. वीकली एक्सपायरीमध्ये म्हणजे आठवड्याच्या एक्सपायरीमध्ये प्रत्येक आठवड्याचा गुरुवार हा एक्सपायरी डे असतो. ओके, त्यामुळे ऑप्शनमध्ये तुम्ही जास्त सोप्या पद्धतीनं ट्रेड करू शकता. ऑप्शनच्या किमती कमी असतात वीकली एक्सपायरीच्या, त्यामुळे तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी कमी मार्जिनमध्ये काम करू शकता. अर्थात मंथली एक्सपायरीचा ऑप्शन देखील उपलब्ध असतो. मंथली एक्सपायरीमध्ये सुद्धा तुम्ही ट्रेड करू शकता. जो महिन्याच्या शेवटच्या गुरुवारची एक्सपायरी असेल वीकली, तीच त्या निफ्टीसाठीची त्या महिन्याची मंथली एक्सपायरी असणार. तर त्या पद्धतीनं तुम्ही ट्रेड करू शकता. ह्याचा पण लॉट साईज 75 आहे. फ्युचर सारखंच सेम असतं सगळं. फक्त ह्याला बाय करताना जे तुम्हाला मार्जिन लागतं तर ते किती लागतं ते आपण बघूया. निफ्टीचा जो काही ऑप्शन तुम्ही बाय करणार आहे, ऑप्शनमध्ये 2 प्रकार असतात, कॉल आणि पुट. जर तुम्हाला तेजीमध्ये वाटत असेल मार्केट तर तुम्ही कॉल बाय करता, आणि जर तुम्हाला मंदीमध्ये वाटत असेल तर तुम्ही पुट बाय करता. त्याचा जो काही प्रीमियम चालू असणार गुणिले लॉट साईज केल्यानंतर जे काही उत्तर येईल तितकं तुम्हाला मार्जिन त्याच्यासाठी पे करावं लागणार आहे. ओके, हे झालं बाय करताना. अनेकांना ही कन्सेप्ट माहीत नसते. मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये ही कन्सेप्ट सांगणार आहे की तुम्ही ऑप्शन सेल पण करू शकता. अर्थात ते रिस्की असतं, पण तुम्हाला ऑप्शन सेल पण करता येतो. आणि ऑप्शन सेल करायचं असेल तर तुम्हाला मार्जिन जे लागतं हे जवळपास फ्युचर कॉन्ट्रॅक्ट इतकंच लागतं. म्हणजे पोझिशनल करायचं असेल तर साधारण 1.5 लाख रुपये तुम्हाला निफ्टीच्या फ्युचर ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट सेल करण्यासाठी लागणार आहे. तर आता आपण हे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्स आपल्या ट्रेडिंग टर्मिनलवर कशा पद्धतीनं घ्यायचे ते आपण बघूया. सध्या निफ्टी बघितलं तर 11,200 ला चालू आहे. तुम्ही काय करू शकता, इथे ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि निफ्टी 11,200. आता तुम्हाला काय वाटतंय, समजा 11,200 ला आत्ता आहे, तुम्हाला वाटतंय की मार्केटमध्ये तेजी येणार आहे पुढे, 11,300 येईल, 11,400 येईल, मार्केटमध्ये इथून पुढे तेजी येणार आहे. तर तुम्ही काय करायचं, निफ्टीचा 11,200 चा कॉल बाय करायचा. पण तुम्हाला इथे पण 11,200 दिसतंय, इथे पण 11,200 चा कॉल दिसतोय, इथे पण 11,200 चा कॉल, सगळीकडे 11,200 चे कॉल दिसत आहेत. खाली वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की वीकली एक्सपायरी असल्यामुळे 13 ऑगस्टचा हा कॉल आहे, हा कॉल 20 ऑगस्टचा आहे, हा कॉल 27 ऑगस्टचा आहे, आणि हा कॉल बघितलात तर 3 सप्टेंबरचा आहे. प्रत्येक गुरुवारचा तुम्हाला इथे कॉल ऑप्शन मिळतोय. तुम्ही कधीपर्यंत ट्रेड करू इच्छिता त्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता. आपण काय करूया, वीकली एक्सपायरीचा चालू एक्सपायरीचाच आपण घेऊ. 13 ऑगस्टचा मी ऍड करतो. तो 13 ऑगस्टचा तुम्हाला इथे ऍड झालेला दिसतोय. जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की झालं, इतकी तेजी खूप झाली, आता मंदी येईल, तर तुम्ही निफ्टीचा 11,200 चा पुट देखील घेऊ शकता. आपण दोन्ही उदाहरणासाठी ऍड करूया आपल्याकडे. त्यांच्या किमतीत कसा फरक आहे ते आपण बघूया. हे दोन्ही मी ऍड केलेत. आता तुम्ही जर बघितलं तर निफ्टीचा 11,200 चा कॉल ऍड झालाय, त्याची किंमत आहे 109 रुपये 5 पैसे. आता समजा तुम्हाला एक लॉट घ्यायचा असेल तर आपल्याला किती रुपये खर्च येईल, आपण कॅल्क्युलेटरवर करून बघूया. मी इथे तुम्हाला करून दाखवतो. आपण 109 रुपये 5 पैसे गुणिले 75 चा लॉट आहे, आपल्याला त्याचं उत्तर येईल 8,178 रुपये 75 पैसे. म्हणजे तुमच्याकडे एवढी रक्कम जर डीमॅट अकाउंटला असेल तर तुम्ही निफ्टीचा 11,200 चा एक लॉट 109 रुपये 5 पैशाला बाय करू शकता. याची किंमत मार्केट चालू असताना फ्लक्च्युएटिंग असते, सारखी बदलत असते. ज्या किमतीला तुम्ही बाय कराल गुणिले 75 इतकं तुम्हाला त्याच्यासाठी मार्जिन लागणार. आता तुम्हाला मंदी वाटत असेल तर मंदी 11,200 चा पीई घेऊन करू शकता. त्याची किंमत आहे 85 रुपये. आपण काय करूया, त्याला किती मार्जिन लागतं बघूया. 85 गुणिले 75, आपल्याला उत्तर येईल 6,375. तर 6,375 इतके रुपये तुमच्या डीमॅट अकाउंटला असतील तर तुम्ही 11,200 चा पुट विकत घेऊन 85 रुपयाला मंदी करू शकता. कशा पद्धतीनं तुम्हाला कॉल आणि पुट ऑप्शन ऍड करायचे असतात दिसले. तुम्हाला बाय कसं करायचं, तर इथे बायला क्लिक केलं की तुम्हाला इथे येईल निफ्टी 11,200 चा पुट मंदी करायची असेल तर 85 रुपयाला चाललाय,
क्वांटिटी तुम्ही इथे बघितली तर 75-150 ह्याच प्रमाणात दिसते. एक लॉट 75चा असतो. तुम्ही इथनं बाय करू शकता. तुम्हाला ऑप्शन सेल करायचा असेल तर इथे सेलवर क्लिक करून ऑप्शन सेल देखील करू शकता. मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये ऑप्शन बाईंग कधी करतात आणि ऑप्शन सेलिंग कधी करतात हे तुम्हाला सांगणार आहे. तर ऑप्शन कशा पद्धतीनं आपण आपल्या वॉचलिस्टमध्ये ॲड करायचा आणि तो बाय कसा करायचा किंवा सेल कसा करायचा, त्याची किंमत किती असते, त्याला मार्जिन किती लागतं, हे सर्व विषय मी इथे तुम्हाला सांगितलेले आहेत. आता आपण पुढे जाऊया आणि बघूया SGX निफ्टी म्हणजे काय. मित्रांनो, हा अतिशय इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की निफ्टी 50 हा जगभरामध्ये सर्वाधिक ट्रेडिंग होणारं एक इन्स्ट्रुमेंट आहे. तर ते इतकं पॉप्युलर आहे की परदेशी सिंगापूर एक्सचेंजवर सुद्धा निफ्टी 50 ऑफिशियली ट्रेड होतं. म्हणजे निफ्टी 50 हे ऑफिशियली सिंगापूर एक्सचेंजवर ॲज अ फ्युचर कॉन्ट्रॅक्ट म्हणून ट्रेड होतं. तिकडे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट उपलब्ध नाही. तिकडे लॉट साईज आपल्यासारखा 75 नाही. तिकडचे सगळे नियम वेगळे आहेत, पण तिकडे देखील निफ्टी 50 आपल्याप्रमाणेच ट्रेड होतं आणि ते फ्युचरच्या स्वरूपात ट्रेड होतं. सिंगापूर एक्सचेंजमध्ये त्यांचं कामकाज करण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे. आपलं मार्केट सकाळी 9 वाजता चालू होतं. 9 ते 9:08 पर्यंत प्री ओपन सेशन असतो. 9:15ला चालू होतं ॲक्च्युअल ट्रेडिंग आणि 3:30 पर्यंत चालतं. तुम्ही जर बघितलं तर 6.25 तासाचं प्रत्यक्ष आणि टोटल 6.5 तासाचं एकूण ट्रेडिंग आपल्याकडे होतं. सिंगापूर एक्सचेंजवर मात्र जर तुम्ही बघितलं तर 2 शिफ्टमध्ये, आता त्याला शिफ्टही म्हणता येणार नाही कारण फार कमी वेळ असतो दोघांमध्ये. ते एक असतं डे सेशन आणि एक असतं नाईट सेशन. सिंगापूर हे आपल्या पूर्वेला असल्यामुळे 2.5 तास त्यांचं टायमिंग आपल्या पुढे आहे. म्हणजे आपल्याकडे समजा सकाळचे 9 वाजलेले असतील तर त्यांच्याकडे सकाळचे 9 वाजले असतील तर आपल्याकडे सकाळचे 6:30 वाजलेले असतात. तर सकाळी 6:30 वाजल्यापासून आपण SGX निफ्टीवर लक्ष ठेवू शकतो. SGX निफ्टी सकाळी 6:30ला चालू होतो, तो रात्री 11:30 पर्यंत चालू असतो. म्हणजे 16 तास त्यांच्याकडे ट्रेडिंग होतं. आपल्याकडे फक्त 6.25 किंवा 6.25 तासाचं ॲक्च्युअल, टोटल 6.5 तासाचं ट्रेडिंग होतं. सिंगापूर एक्सचेंजवर मात्र 2 सेशनमध्ये टोटल 16 तासाचं ट्रेडिंग होतं. आपण बऱ्याच वेळेला सिंगापूरचा जो निफ्टी आहे SGX निफ्टी त्याच्याकडे बघून आपण नेक्स्ट डे साठी बघू शकतो. कारण ओव्हरनाईट जे काही होतात म्हणजे जागतिक पातळीवर ज्या काही घडामोडी होतात त्यानुसार त्या SGX निफ्टीवरचे फरक, कारण तिथे ट्रेडिंग चालू असल्यामुळे तुम्ही लगेच बघू शकता आणि ते कशा पद्धतीने होते त्याचा अंदाज घेऊन तुम्ही काय करू शकता, दुसऱ्या दिवशी इकडे किंवा पहाटे बघू शकता 6:30 वाजल्यापासून आपलं मार्केट 9:15ला ओपन होईपर्यंत SGX निफ्टीचा अंदाज घेऊन तुम्ही त्या दिवशी निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू शकता. हा एक मोठा बेनिफिट आहे. तुम्हाला SGX निफ्टीच्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या बघायच्या असतील तर सगळ्यात रिलायबल आणि सगळ्यात ॲक्युरेट सोर्स आहे तो म्हणजे मनी कंट्रोलचं पोर्टल. मनी कंट्रोलवर तुम्ही जाऊन SGX निफ्टीची किंमत किती चालू आहे ती बघू शकता. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, परत मनी कंट्रोलच्या साईटवर जाऊन होमला क्लिक करावं लागेल. होमला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की इथे तुम्हाला ह्या साईडला मार्केट ॲक्शन वगैरे दिसते. याच्यामध्ये ग्लोबल मार्केटला क्लिक करायचं. ग्लोबल मार्केटला क्लिक केलं, सॉरी चुकून रिलायन्सवर क्लिक झालंय, आपण ग्लोबल मार्केटला क्लिक करू. ते थोडं सेटल होऊ देऊया म्हणजे आपल्याला चुकीच्या ठिकाणी क्लिक होणार नाही. ओके, सेटल झालंय. आता आपण करूया ग्लोबल मार्केटला क्लिक. ग्लोबल मार्केटला जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्ही एशियन मार्केटमध्ये येता. तुम्हाला SGX निफ्टी दिसतं आणि कंसात तारीख पण दिसते, कोणत्या तारखेला तिकडे ट्रेडिंग होते ते दिसतं इथे. तर तुम्हाला किंमत दिसते 11,235 रुपये. 11,235 ला ट्रेडिंग त्याच्यामध्ये. LTP दिसतो, हा लास्ट ट्रेडेड प्राइस दिसतो. तर इथे तुम्ही येऊन बघू शकता. सर्वाधिक रिलायबल जो SGX निफ्टीसाठीचा सोर्स आहे तो आहे मनी कंट्रोल. मनी कंट्रोलवर इथे येऊन तुम्ही ही किंमत बघू शकता. आपण परत आपल्या प्रेझेंटेशनवर जाऊया. तर मनी कंट्रोल पोर्टलवर ही सर्व प्राइस उपलब्ध असते. आता आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. मित्रांनो, हा निफ्टी विषयी माहिती देणारा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल
तर नक्की लाईक करा. कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून कळवा. आपल्या मित्रपरिचितांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. धन्यवाद.